पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणून जेथ श्री श्रीमंतू जेथ तो पंडूचा सुतू तेथ विजय समस्तू अभ्युदयो तेथ. विकास सहकारी बँकेच्या वतीने आयोजित या त्रिदिवसीय प्रवचनमालेच्या दुसऱ्या सत्राला आपण आरंभ करतो आहोत. या सत्राकरता उपस्थित विकास सहकारी बँकेचे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ आणि आपण सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होत मी माझ्या विषयाला प्रारंभ करतो आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकांमध्ये संजयाने धृतराष्ट्राला एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत, जो केवळ कौरव आणि पांडव यांच्या युद्धापुरता मर्यादित नसून तो सकल जगतामध्ये जीव म्हणून जगणाऱ्या विचारी पुरुषाच्या अंतःकरणात चालणाऱ्या द्वंद्वाचं उत्तर म्हणून सांगितलेलं आहे. त्या श्लोकावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या भाष्यामधली ही ओवी आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम. हा श्लोक केवळ भगवद्गीताच नव्हे तर संपूर्ण महाभारताचं सार सर्वस्व सांगणारा श्लोक आहे. श्लोकाचा अर्थ अगदी सरळ आणि साधा आहे. जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण आहेत, जिकडे धनुर्धारी अर्जुन आहे, तिथे श्री, विजय, भूती आणि नीती हे ध्रुवपणानं ध्रुवरीतीनं नांदतात, असं सरळ श्लोकाचा अर्थ आहे. आपण काल या श्लोकाची एक पार्श्वभूमी पाहून आलो आणि या श्लोकामधून आपल्याला ज्याचा विचार करायचा आहे त्या विचाराला आपण प्रारंभ केलेला होता. योगेश्वर कृष्ण का आणि धनुर्धारी अर्जुन का? नुसता कृष्ण का नाही, नुसता अर्जुन का नाही? यांना योगेश्वर आणि धनुर्धारी अशी विशेषणं देण्यामध्ये काय हेतू असेल, या संबंधातला एक विचार काल आपण करून आलो. योगेश्वर कृष्ण हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि धनुर्धारी अर्जुन हा कर्तृत्वाचं प्रतीक आहे. मानवी जीवन हे ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयानं परिपूर्ण होतं, सिद्ध होतं, संपन्न होत असतं. केवळ एका साधनाचा आश्रय करून पुढे जाणाऱ्या लोकांना अन्य साधनांचं साहाय्य जर मिळत नसेल आणि तो घेत नसेल तर त्याचं जीवन पारमार्थिक वाटत असलं तरी ते एकांगी होत असतं. कर्म आणि ज्ञान यांचा जसा समन्वय हवा तसं ज्ञान आणि भक्ती यांचाही समन्वय हवा, तसं कर्म आणि भक्ती यांचाही समन्वय अपेक्षित आहे. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलंय, पाणी, धान्य आणि अग्नी या तीन गोष्टी आहेत. आपण नुसतं पाणी पिऊ तर आपलं पोट भरणार नाही, आपली तहान भागेल, पण आपली क्षुधा निवृत्ती होणार नाही. आपण जर कच्चं अन्न खाऊ तर ते आपल्याला योग्य होणार नाही. आणि अग्नी हा आपण सेवन करू शकत नाही. याच्याकरता काय केलं पाहिजे तर उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विण एक कामा न ये, असं तुकोबरांनी म्हटलंय. आम्हाला अग्नी पाहिजे, आम्हाला धान्यही पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे,
त्या अग्नीवरती आम्ही पाणी ठेवलं पाहिजे, त्या पाण्यामध्ये धान्य शिजवलं पाहिजे आणि शिजलेलं धान्य आम्ही खाल्लं पाहिजे, ही अपेक्षा आहे. या तिन्ही गोष्टी जशा एकमेकांना साह्यभूत होऊन आपल्या तृप्तीचं निमित्त बनतात, तसं ज्ञान, कर्म आणि भक्ती हे एकमेकांना साह्यभूत होऊन आपल्या जीवनाच्या धन्यतेचं उपादान ठरत असतात. केवळ ज्ञानमार्गानं जाणारा, केवळ कर्ममार्गानं जाणारा आणि आंधळी उपासना करणारा, या तिन्ही साधनांच्या मागे जाणारा साधक हा कदाचित समाजासमोर साधक म्हणून मिरवू शकेल, पण अंतरंगातल्या समाधानाची ज्या वेळेला परीक्षा देण्याची वेळ येईल त्यावेळेला तो उत्तीर्ण होऊ शकणार नाही. तो जगासमोर पारमार्थिक दिसेल. आणि गंमत किंवा दुर्दैव हे आहे, आपण पारमार्थिक आहोत असं दाखवणं जेवढं सोपं असतं तेवढं आपलं पारमार्थिक असणं हे अवघड असतं. परमार्थ दाखवण्याची गोष्ट नाही आहे, पण परमार्थिक आम्ही दाखवू शकतो, मिरवू शकतो. थोडंसं वेगळ्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर आपली क्षमा मागून स्पष्ट बोलतो, ज्याची नक्कल करणं जेवढं जास्त सोपं असतं तेवढी ती गोष्ट जीवनात अंगीकारणं फार अवघड असतं. भगवे कपडे घालून संन्यस्त होण्याची नक्कल करणं फार सोपं आहे, पण सर्वसंग परित्याग करून संन्यस्त होणं याच्यासारखी अवघड गोष्ट नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी माझं विसरणं याला संन्यस्त म्हणत नाही, मी माझं याची आठवणही विसरणं याला संन्यस्त होणं म्हणतात. खोटा फोन हातात घेऊन माझ्याजवळ फोन आहे हे दाखवणं फार सोपं असतं. ज्या गोष्टीची नक्कल करणं जेवढं सोपं, त्या गोष्टी अस्सलतेनं मिळवणं हे तेवढं अवघड असतं. आम्ही पारमार्थिक म्हणून मिरवू शकतो, पण आमच्या परमार्थाची कसोटी काय, आमच्या परमार्थाची परिपूर्णता काय, आमच्या पारमार्थिक विचाराची परिपक्वता कोणती, याचा विचार जसा आम्ही करत जाऊ तसा आमच्या लक्षात येत राहील. ज्ञानेश्वरी, गीता, गाथा, दासबोध या ग्रंथाच्या आधारानं जेव्हा आम्ही चिंतन करत राहू तेव्हा आपल्या हे लक्षात येत जाईल की आमच्या जीवनातलं कर्म, आमच्या जीवनातली भक्तिमय उपासना आणि आमच्या जीवनाला असणारा ज्ञानाचा आधार आमचं पारमार्थिकत्व सिद्ध करून देत असतं. या तिन्ही गोष्टीचा समन्वय आमच्या जीवनामध्ये झाला पाहिजे. थोडंसं तात्विक दृष्टीने जर बोलायचं झालं तर याचा समन्वय होणंच अपेक्षित आहे. याचा समुच्चय करणं हे वेदांताला अपेक्षित नाही आहे. आपल्याकडे समुच्चय आणि समन्वय अशा दोन संकल्पना आहेत, आपण त्या समजून घेतल्या पाहिजेत. समुच्चय करणं वेगळं आणि समन्वय करणं वेगळं. तत्वज्ञानामधली अद्वैत वेदांताची जी विचारधारा आहे ती समन्वयवादी म्हणून मानली जाते, आणि तद्भिन्न जे संप्रदाय आणि विचारधारा आहेत त्या बहुतांश समुच्चयवादाचं समर्थन करणारे आहेत. याच्यातलं योग्य कोण आहे अयोग्य कोण आहे हे ठरवण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही आहे. तथापि या संकल्पना, या संज्ञा नेमक्या काय आहेत हे समजून घेणं आपल्या जीवनाच्या दृष्टीनं महत्वाचं असतं. समुच्चय ही संकल्पना वेगळी आणि समन्वय ही संकल्पना वेगळी. मी त्याच्याकरता उदाहरणानं बोलतो, मला या संकल्पना स्पष्ट करून वेळ घ्यायचा नाहीये, पण हे स्पष्ट करणं महत्वाचं आहे म्हणून उदाहरणाने फक्त बोलून पुढे जातो. ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय करायचा का यांचा समन्वय करायचा? समुच्चय करणं म्हणजे काय असतं आणि समन्वय करणं म्हणजे काय असतं?
मी उदाहरणाने सांगतो आपल्याला. रेल्वे ही 2 रुळांवरती धावते. एका रुळावर धावणं रेल्वेला शक्य नाही, पण ह्या ज्या 2 रुळांवरती ती रेल्वे धावते ते दोन्ही रुळ एकमेकांना समांतर पुढे जात असतात आणि पुढे गेल्यानंतर ते जिथे कुठपर्यंत जात असतील तिथपर्यंत ते एकमेकांना भेटत नाहीत, एकमेकांचा त्यांचा संबंध नाही आहे. दोन्हीचीही आवश्यकता असणं आणि दोन्हीचा पारस्परिक संबंध न मानणं पण दोन्हीची अपेक्षा ठेवणं याला समुच्चय म्हणतात. आणि समन्वयाची भूमिका याच्यापेक्षा थोडी वेगळी असते. त्याच्याकरता मी उदाहरण देतो आपल्याला. जिना आपण घरात वर जातो, एक 10 पायऱ्यांचा जिना आहे. या जिन्याने आपण वर जातो, या पायऱ्यांनी आपण वर जातो. तर या पायऱ्यांनी वर जात असताना एकदम 10व्या पायरीवर पाय ठेवणं शक्य आहे का? तर नाही आहे. त्याच्याकरता काय करावं लागेल? आधी पहिल्या पायरीवर पाय ठेवावा लागेल, मग दुसऱ्या, मग तिसऱ्या, असं करत आपल्याला 10व्या पायरीपर्यंत म्हणजे वरच्या मजल्यापर्यंत पोहोचता येईल. या पायऱ्या चढत असताना पहिली पायरी ही दुसऱ्या पायरीवर जाताना दुसऱ्या पायरीचं साधन होते आणि दुसरी पायरी ही पहिल्या पायरीवर आपण असताना पहिल्या पायरीचं साध्य होत असते. दुसरीवरून तिसरीत जाताना तिसऱ्या पायरीवर जाताना तिसरी साध्य होईल, जे साध्य आम्ही दुसरी मानत होतो ते साधन होईल. 4थी पायरी साधन होईल, 5वी पायरी साध्य होईल, 9वी पायरी साधन होईल, 10वी पायरी साध्य होईल आणि मग आम्ही वरच्या मजल्यावर जाऊ. तर हे होत असताना या पायऱ्या एकमेकांशी संबंधित आहेत की नाही? तर आहेत. पण एकमेकांशी संबंधित असताना सुद्धा त्या दोघांमध्ये, दोन्ही पायऱ्यांमध्ये, दोघींमध्येही आपल्याला साध्य साधन भाव ठेवावा लागेल. दोन्ही संकल्पना, दोन्ही संज्ञा मानल्या गेलेल्या आहेत, त्या दोन्हीचीही आवश्यकता आहे, पण दोघांचा पारस्परिक संबंध न येणं याला समुच्चय म्हणतात. आणि दोन्हीही मानाव्या लागतात, दोन्हीचीही आवश्यकता स्वीकारावी लागते आणि दोन्हीमध्ये साध्य साधन संबंध ठेवावा लागतो, याला समन्वय असं म्हणतात. हे दोन्हीतलं अंतर आहे. कर्म आणि ज्ञान या दोन्ही शिवाय मानवी जीवन पूर्ण होणार नाहीये. नुसतीच कर्म करणारा कधीच मुक्त होत नाही आणि कर्माविना अंतःकरण शुद्ध न होता ज्ञान त्याला प्राप्त होऊ शकत नाही. याच्याकरता केवळ कर्म आणि केवळ ज्ञान असं होत नाही. पुस्तक वाचून आम्हाला ज्ञान होईल, पुस्तक वाचून आम्हाला कळेल. आता सगळ्याच गोष्टींवरची पुस्तकं आलेली आहेत. स्वयंपाकावरची पुस्तक आहेत, सायकल कशी चालवावी याचं पुस्तक वाचून आजपर्यंत कुणालाही सायकल चालवता आलेली नाही. मला क्षमा करा, पण पुरणपोळी कशी करावी हे वाचून चांगली पुरणपोळी मी अद्याप खाल्लेली नाही. त्याच्याकरता 10 वेळेला ती पोळी बिघडावी लागेल. त्याच्याकरता आपल्याला आई नावाची कोणीतरी गुरु भेटावी लागेल. ते कसं भिजवावं लागतं, पुरण किती घट्ट करावं लागतं, ते गुळाचं असेल तर काय, ते साखरेचं असेल तर काय, त्याच्याकरता भिजवावी लागणारी कणिक किती सैलसर भिजवावी लागेल, किती घट्ट भिजवावी लागेल, ती लाटताना कशी न फुटता लाटावी लागेल. मला जर तुम्ही पुरणपोळी कशी करावी हे विचारलं ना, मी त्याच्यावर 2 दिवस प्रवचन देऊ शकतो, पण मला करायला सांगितलं ना तर तुम्ही पुन्हा माझं तोंड बघणार नाही. पुस्तक वाचून आम्हाला कळेल, पण आम्हाला त्याचा अनुभव येणार नाही ना, अनुभव येणार नाही. उपनिषद आम्हाला पाठ असतात. तत्वमसी सारखी महावाक्य, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म यासारखी महावाक्य, उपनिषदांमधले अनेक विधानं, जी विधानं आपल्याला सर्वत्र एक परमात्मा भरून राहिलेला आहे
सर्वांच्या अंतर्यामी तोच परमात्मा आहे हे सांगणारी अनेक वाक्य ज्ञानेश्वरीतली, गाथ्यातली, उपनिषदामधली, दासबोधामधली, भागवतातली, रामायणातली आम्ही तुम्हाला घडा 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 म्हणून दाखवू शकतो. पण आपण जर आम्हाला विचाराल, मला विचाराल की हे सगळं तुम्ही पाठ केलंय, याच्यातलं तुमचा अनुभव काय आहे, तर मी काही बोलू शकणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, अनुभवा वाचून बडबडते. हा अनुभव नाहीये ना, मग ज्ञान आहे की नाही? आहे. त्याला वेदांतामध्ये परोक्ष ज्ञान म्हणतात. हे परोक्ष ज्ञान आम्हाला पुस्तक वाचून झालं. उपयोग आहे का? तर नाही, उपयोग नाही आहे. का नाही आहे? कारण आम्हाला त्याचा अनुभव नाही आहे. कोणतंही ज्ञान जोपर्यंत अनुभव पर्यवसायी होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला ज्ञान ही संज्ञा खऱ्या अर्थाने प्राप्त होत नाही. तोपर्यंत ती माहिती असते, ते ज्ञान नसतं. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज या दोन कॉन्सेप्ट्स वेगवेगळ्या आहेत, शुद्ध मराठीत सांगायचं तर. इन्फॉर्मेशन हे वेगळंच आहे आणि नॉलेज हे वेगळंच आहे काहीतरी. खूप जास्त माहिती असणाऱ्यांना आपण ज्ञानी म्हणतो, हा दोष आपला आहे, कारण आपल्याला ज्ञान म्हणजे काय आहे हे माहिती नाहीये. एका पदार्थाच्या ज्ञानानं सगळ्या वस्तू जेव्हा कळतात तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात, आणि प्रत्येक वस्तूचा स्वतंत्र परिचय करून घ्यावा लागतो तेव्हा त्याला माहिती असं म्हणतात. या दोन संकल्पना स्वतंत्र आहेत. मी एवढ्या करता आपल्याला हे बोलत होतो की कर्म आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींवर मानवी जीवन आधारित आहे. नुसत्याच कर्माने जर धन्यता प्राप्त झाली असती आणि नुसत्याच कर्माने जर मोक्ष मिळाला असता तर या जगतामध्ये मुंगी किंवा गाढव हे सगळ्यात पहिल्यांदा मुक्त झालं असतं, कारण त्यांच्या एवढं प्रामाणिक कर्म कोणी करत नाही. मुंगी अखंड कर्म करते, इकडचा दाणा उचलते, तिकडे नेऊन टाकते, पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली की तिथला दाणा उचलते, दुसऱ्या वारुळामध्ये नेऊन टाकते. आपण बघा, मुंगी कधी शांत झोपलेली आपण बघितली आहे का? ती कंटाळून एका जागी उभी राहिलेली आपण बघितली आहे का? तिचं अखंड कर्म चालू आहे, अखंड चालू आहे. आपण काल बोललो तसं गाढव अखंड कर्म करतं, पण ते मुक्त होऊ शकत नाहीत ना. नुसत्या कर्मानं जीवनाची धन्यता होत नाही. हमाल दिवसभर कष्ट करतो, पण बिचाऱ्याला दिवसाच्या काठी हातातोंडाची गाठ पडणं अवघड जातं बिचाऱ्याला. दिवसभर राब 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 राबणारी माणसं संध्याकाळी आपल्या या दिवसभराच्या कष्टमय जीवनाची कुणाकडे तरी तक्रार करताना आपल्याला दिसून येतात. वारीमध्ये वगैरे आमच्याकडे मुंबईतली लोक येतात, वारी म्हणून येतात, भेटायला येतात. त्यांना विचारलं बरं चाललंय ना, तर ते तक्रार करतात, काय बरं महाराज, सकाळी 5ला उठायचं, गडबड 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 करत सगळं आवरायचं, 6ची लोकल पकडायची, ती पकडताना सुद्धा दाराबाहेर लोंबकळत जायचं, जागा मिळत नाही, काय होईल, कोणता अपघात कधी होईल माहिती नाही. सकाळी गेलेला मनुष्य अशा या प्रवासामध्ये संध्याकाळी घरी येईल का नाही सांगता येत नाही. 7-7:30ला ऑफिसला पोचायचं, तिथं कामाला जुंपून घ्यायचं, दिवसभर त्या बॉसच्या शिव्या खायच्या, मानपाठ एक करून काम करायचं, त्या कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोर बसून डोळे त्याचं वाटोळं करून घ्यायचं, तरी संध्याकाळी तो वेळेत सोडत नाही. संध्याकाळी ऑफिस सुटलं की तसंच पुन्हा लोंबकळत घरी यायचं. घरी आलं की दिवसभर शरीर आंबून गेलेलं असतं, आणि घरी आलं की बायको सांगते मोहरी संपली, जिरे संपले, हिंग संपला, भाजी संपली, तांदूळ संपले. मुलं तक्रार करत येतात, वही संपली, पेन संपलं, पेन्सिल संपली, असंच झालं तसंच झालं, फी भरायची आहे, अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, गणवेश घ्यायचा आहे, कपडे फाटलेले आहेत, अमुकच झालं तमुकच झालं, आजारपणच आलं. या सगळ्या तक्रारींना तोंड द्यायचं. ज्या पद्धतीनं बायकोनी जो स्वयंपाक बनवलेला असेल तो 2 घास कसा तरी पोटात ढकलायचा, आणि दिवसभर थकल्यामुळे कधी एकदा अंग टेकू असं होतं, पाठ
जमिनीला लागली की जो डोळा लागतो तो पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता. आणि मग या सगळ्या दिनक्रमाचा गोषवारा सांगत ते एवढंच म्हणतात की याचा सगळ्याचा कंटाळा आलाय महाराज, असं वाटायला लागलं की हे सगळं सोडावं आणि कुठेतरी लांब निघून जावं. आम्ही ऐकून घेतो आणि मग त्यांना विचारतो, मग आता वारी झाल्यावर कुठं जायचंय? ते म्हणते घरीच जायचं. मग हे सगळं सांगितलं कशाला मला? या कष्टमय जीवनामध्ये जगत असताना हे कष्ट आमच्या अंगवळणी पडलेले असताना आम्हाला त्या कष्टाची धन्यता तर वाटत नाही, पण आम्ही त्या कष्टाबद्दल जर तक्रार करत असू तर केवळ कष्ट आणि केवळ कर्म हे आमच्या समाधानाचं मूळ कारण आहे असं म्हणण्याचं धाडस कसं करायचं? कष्ट नाहीत का? तर आहेत ना. घरातली स्त्री पहाटे 4 वाजता उठते, सगळ्यांकरता मरमर 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 करते, रात्री सगळ्यांच्या नंतर झोपते, सकाळी सगळ्यांच्या आधी उठते. केवढे कष्ट आहेत जर करत असेल तर. केवढे कष्ट आहेत. या कष्टाचं समाधान आहे का? तर पटकन होकारार्थी उत्तर आपल्याला मिळणार नाही. केवळ कर्मावर आम्ही अवलंबून राहू शकत नाही, तसं केवळ ज्ञानावरही अवलंबून राहू शकत नाही, कारण ते ज्ञान अनुभव पर्यवसायी नाही आहे. त्या ज्ञानाने जर आम्हाला ज्ञेय विषयाचा आनंद दिला नसेल, समाधान दिलं नसेल, ज्ञान दिलं नसेल, तर आम्ही प्राप्त करून घेतलेलं ज्ञान हे ज्ञान या संकल्पनेमध्ये बसत नाही. त्याला ज्ञान म्हटलं गेलं तरी ते अज्ञानच असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान अज्ञानाचं लक्षण सांगत असताना 13व्या अध्यायामध्ये अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम या श्लोकाच्या खालच्या पहिल्या 2 ओव्या आपण वाचा. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव तिये वाचोनी अने भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. अरे परमात्मा तत्व सोडलं तर त्याच्या व्यतिरिक्त जे जे आम्हाला कळतं ते ज्ञान नाहीये, ते सगळं अज्ञानच आहे. ज्ञान त्याला म्हणा की ज्याच्याने आम्हाला भगवत तत्व दिसतं. ज्ञान त्याला म्हणा की ज्याच्याने आम्हाला परमात्म्याचा अनुभव येतो. ज्ञान त्याला म्हणा, पुढचं बोलतो, आम्ही परमात्मा रूप होतो. वेदांतात त्याला ज्ञान म्हटलं. केवळ हे ज्ञान मिळवणं शक्य आहे का? तर नाही. केवळ कर्म शक्य आहे का? नाही. आम्हाला दोन्ही गोष्टी लागतात. मानवी जीवन या दोन्ही गोष्टीवर चालतं. बरं, जे जीवन या दोन्ही गोष्टींवर चालतं, त्या योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करत असताना एका दृष्टांताने हा उपदेश केलाय. त्यांनी रामचंद्र प्रभूंना सांगताना असं सांगितलं, उभाभ्याम एव पक्षाभ्याम यथाखे पक्षिणाम गतिः तथैव ज्ञान कर्मभ्याम जायते परमं पदम. एका दृष्टांताने हा विचार बोलून दाखवलाय. विषय हाच आहे, मुद्दा हाच आहे. मी फक्त प्रमाण देतोय आपल्याला. एखादा पक्षी जेव्हा आकाशामध्ये उडतो, उंचीवर जातो, तेव्हा त्याला दोन्ही पंखांची गरज असते. एकच पंख एखाद्या पक्षाला असेल तर तो उंच उडू शकणार नाही, तिथल्या तिथे उडेल आणि खाली पडेल. पण त्याला जर उंच जायचं असेल तर त्याच्याकरता त्याला दोन्ही उभाभ्याम एव पक्षाभ्याम यथाखे पक्षिणाखे म्हणजे आकाशामध्ये तो पक्षी जसा संचार करतो, तो दोन्ही पंखाच्या आधारानं तो जसा संचार करतो, तथैव ज्ञान कर्मभ्याम जायते परमं पदम. तसं माणसाला सुद्धा एक पंख कर्माचा लागतो आणि दुसरा पंख ज्ञानाचा लागतो, तर परमपदाला प्राप्त होता येतं. केवळ एकच एक घेऊन मी चालतो असं चालणार नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये कर्म आहे की नाही? तर आहे. ते कर्म कुठपर्यंत आहे? आम्ही मरेपर्यंत आहे. मध्ये आम्हाला ज्ञान झालं तरी आमचं कर्म चालूच राहणार आहे. कर्म थांबणार नाहीये. त्याला वेदांतामध्ये बाधित अनुवृत्ती असं म्हणतात. बाधित अनुवृत्ती असा शब्द आहे त्याच्याकरता.
पण तो सोडून द्या, आपल्याला आता वेदांतात फार जायचं कारण नाहीये. चालत राहील. ज्ञानानंतर कर्म थांबतं असं गीतेनेच आपल्याला सांगितलं. यस्त्वात्मतिरेव स्यात् आत्मतोत्तस्य मानवः आत्मन्येवच संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते असं गीताच बोलते. मान्य आहे. ज्ञानानंतर कर्म थांबतं याचा अर्थ काय? बरं, आता याचा दुसरा भाग मी आपल्याला सांगतो. थोडा आपल्या मनाचा गोंधळ होईल, पण मला तिथपर्यंत जाणं आवश्यक आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, आपल्या कानावर असेल कदाचित. इंग्रजीत असं म्हणतात, इफ यू कांट कन्फ्यूज. त्याच्यामुळे मला नंतर कन्व्हिन्स करायचं असल्यामुळे मी आता आपल्याला थोडं कन्फ्यूज करतो. ज्ञानानंतर कर्म थांबतं असा गीतेचा वेदांताचा सिद्धांत आहे. मी आपल्याला उदाहरण सांगतो याच गीतेतलं. काल आपण त्या संबंधात बोलून आलोय. मी एका वेगळ्या शब्दाला अधोरेखित करत आज तो विषय आपल्या समोर ठेवतो. अर्जुनाने गीता ऐकली, मला गीता कळाली याची पोच पावती भगवंताला दिली. भगवंतालाही हे माहिती आहे की अर्जुनाला गीता कळाली आहे, तरी त्यांनी हलवणी खुंट करावा बळकट या नियमाप्रमाणे अर्जुनाला विचारलंय, कश्चिदेत श्रुतम पार्थ त्वयेकाग्रेण चेतसा कश्चिद ज्ञान समूहा प्रनष्टस्ते धनंजय. विचारलं. अर्जुनाने सांगितलं, नाही तुम्ही म्हणता तसं काही झालं नाही, मी नीट ऐकलंय. जुन्या काळामध्ये ऐकणाऱ्या लोकांना ऐकताना झोपायची सवय नव्हती. मी फार जुनं सांगतोय, त्यामुळे त्यांनी सांगितलं मी नीट ऐकलंय आणि मला सगळं कळलंय. जे काही तुम्ही मला सांगितलं माझ्या कल्याणाचं म्हणून ना, ते दुसऱ्या अध्यायापासून ते या आत्ताच्या श्लोकापर्यंत मला सगळं कळालंय, काही अडचण नाहीये. भगवंतांनी सांगितलं, जर कळलं असेल ना अर्जुना, यथेच्छसी तथा कुरु. मग आता तुला जसं करायचंय तसं कर. युद्ध करायचं तर कर किंवा करू नको. बर, अर्जुन म्हणाला, एवढं तुम्ही बोलताना मी तुम्हाला पोच पावती देतोय, मला सगळं कळालंय, माझा मोह गेलाय, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धात्वत प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह. मग आता काय? करिष्ये वचनम तव. एका बाजूला भगवान म्हणतात यथेच्छसी तथा कुरु, आणि दुसऱ्या बाजूने अर्जुन म्हणतोय तू सांगशील तसं मी करायला तयार. करिष्ये वचनम तव, यथेच्छसी तथा कुरु आणि करिष्ये वचनम तव, या दोन्ही मध्ये कुणी सांगावं कुणी ऐकावं याच्यावर मला बोलायचंच नाहीये. मला बोलायचंय ते एकाच क्रियापदाबद्दल, यथेच्छसी तथा कुरु. हा कुरु हे जे क्रियापद आहे ना, तुला जे हवं ते तू कर. आणि अर्जुन म्हणतो, नाही देवा, तुम्ही जसं सांगाल तसं मी करीन. करिष्ये वचनम तव, कुरु आणि करिष्ये क्रियापदाची रूप सोडून द्या, पण दोन्हीकडे कुरु करणं क्रिया हे राहिलीच की नाही. अर्जुनाला ज्ञान झालं की नाही? झालं. कोण म्हणतं? भगवान म्हणतात. अर्जुनाला ज्ञान झालं की नाही? झालं. कोण म्हणतो? अर्जुन कबुली देतोय. मग ज्ञान झाल्यानंतर कुरु कशा करता? आता करणं कशा करता राहिलं? ज्ञान झालं, जीवनाची धन्यता झाली, दे ना सोडून. पुन्हा युद्ध करणं काय अडलं होतं? तुला युद्ध कशा करता करायचंय? राज्य मिळवण्याकरता. राज्य मिळवून काय करायचंय? धर्मपालन करायचंय. धर्म कशा करता पाळायचाय? मोक्ष मिळावा म्हणून. अरे तो मिळाला ना, तो तर तुला आयताच गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये मिळून गेला. मग जो मोक्ष आपल्याला मिळालेला आहे तोच मोक्ष मिळवण्याकरता पुन्हा युद्ध करा. त्या युद्धातून पुन्हा राज्य मिळवा. ते राज्य धर्मानं चालवा. धर्मानं पुण्य संपादन करा. पुण्यानं अंतःकरण शुद्ध करा. अंतःकरण शुद्धीत ज्ञान मिळवा आणि ज्ञानानं मुक्त व्हा. एवढ्या सगळा खटाटोप करण्यापेक्षा देवा तुमचं ऐकलंय, मी मुक्त झालोय, मग आता पुन्हा करू. हे कशा करता? काय कारण आहे? करणं राहिलं कुठे? क्रिया का राहिली? मी दुसरं उदाहरण आपल्याला याच समांतर उदाहरण म्हणून सांगतो. आपण भागवत पहा. आपण स्वामींच्या मुखातून भागवत ऐकलं असेल अनेक वेळेत. भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये सुत आणि शौनकांचा संवाद आहे. 1000 वर्ष चालणारा यज्ञ शौनकांनी सुरू केलाय. त्याच्यामध्ये सुतांचं आगमन झालंय. तो सत्रयाग आहे.
ज्या यज्ञामध्ये मधून मधून वेळ मिळतो आणि त्या वेळामध्ये काही कथा प्रवचन होतात अशा यज्ञाला सत्र असं म्हणतात. शौनकांनी सत्राला आरंभ केलेला आहे. मध्ये वेळ मिळतो, सुतांचं आगमन झालंय, शौनकांनी त्यांना उठून उत्थापन दिलंय, त्यांची योग्य पद्धतीने पूजा अर्चा केली आहे. त्यांच्या समोर अंतःकरणातले प्रश्न मांडलेले आहेत, शंका उपस्थित केल्या आहेत मनातल्या. आणि मग सुतांनी शौनकांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना त्या सगळ्या यज्ञामध्ये त्यांनी भागवत सांगितलंय. भागवताचा प्रारंभ आपण बघा, बाकीचा विचार सोडून द्या. भागवताच्या पहिल्याच स्कंधामध्ये भागवत 3 पद्धतीनं व्यक्त झाल्याचे संकेत आहेत. सुतांनी शौनकांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं आणि भगवान शुकाचार्यांनी परीक्षितेला सांगितलं, अशी 3 भागवत पहिल्याच स्कंधामध्ये व्यक्त होतात. आपल्याला भागवताकडे जायचंच नाहीये, माझा मुद्दा लहान आहे. शौनकांनी यज्ञाचा आरंभ केला, सुतांचं आगमन झालं, सुतांनी शौनकादी ऋषींना त्या यज्ञामध्ये त्या सत्रामध्ये भागवत सांगितलं. भागवताच्या श्रवणाने शौनकादिकांना परब्रह्म स्वरूपता प्राप्त झाली आणि ती प्राप्त झाल्यानंतर पुढं त्या शौनकादिकांनी यज्ञ पूर्ण केला की केला नाही हा प्रश्न आहे. केला ना, यज्ञ पूर्ण केला. यज्ञ कशा करता केला? ज्ञान व्हावं म्हणून ना. यज्ञ कशा करता केला? धर्मपालन आहे म्हणून ना. यज्ञ कशा करता केला? जी काही कारण परंपरा असेल ती, मला त्याच्यात जायचं नाहीये, पण या सगळ्या कारणाकरता यज्ञ केला असेल आणि त्या यज्ञाची फलश्रुती म्हणून कालांतराने जन्मांतराने ज्ञान प्राप्त होऊन आपण मुक्त व्हावं ही अपेक्षा असेल तर तो मोक्ष भागवताच्या श्रवणानं यज्ञ चालू असतानाच शौनकादिकांना मिळाला असेल तर मोक्ष मिळाल्यानंतर पुन्हा यज्ञ करणं कशा करता? मोक्ष मिळाल्यानंतर पुन्हा युद्ध करणं अर्जुना करता कशा करता? असे प्रश्न शिल्लक राहतात. गीता तर म्हणते बाबा मोक्ष प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कर्म राहत नाही, आणि कर्म राहत नाही तर मग कुरु हे क्रियापद कशा करता वापरलं? जर नंतर कर्म शिल्लकच राहत नाही आणि कर्म करण्याचे काही प्रयोजन आणि कारणही डोळ्याला दिसत नसेल तर मग ज्ञान झाल्यानंतर कर्म करावं की करू नये, युद्ध करावं की करू नये? भगवान म्हणाले तुझ्या इच्छेनुसार करायचं तर कर. अर्जुन म्हणाला नाही तुम्ही सांगाल तर करीन, पण करीन आणि कर हे दोन्ही शिल्लक राहिलेले. मग कशा करता? बर, आपल्याला आपलं ध्येय प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याच ध्येयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणं याला वेदांतामध्ये प्राप्ताची प्राप्ती हा दोष मानलाय, म्हटलंय. माणसाने न मिळवलेलं मिळवण्यामध्ये त्याचा पुरुषार्थ असतो. मिळवलेलं मिळवण्यामध्ये पुरुषार्थ कोणता? मला जे मिळालेलं आहे तेच मी पुन्हा मिळवत असेल. मला 1 डिग्री मिळाली, काय अमुक एक काही BA MA काही डिग्री मला मिळाली, मराठी विषयामध्ये मिळाली. मग पुन्हा एखाद्या मित्राने विचारलं BA झाला मराठीमध्ये? हो झालं. मग आता पुन्हा काय करतोय? BA करतोय. कशामध्ये करतोय? आता मराठीतच करतोय. काय शहाणपणा, काय पुरुषार्थ, कशा करता वेळ वाया घालवायचा? न मिळवलेलं मिळवण्यामध्ये जीवनामध्ये धन्यता असते, आनंद असतो. मिळवलेलंच मिळवण्यामध्ये एक घर आहे, दुसरं घर, काय फरक पडला? एक गाडी आहे, अजून एक गाडी घेतली, काय फरक पडला? अमुक एक आहे, पुन्हा गेलं, एक लग्न झालं, कशा करता? काय पदरात पडलं? कोणता पुरुषार्थ? काही नाही. याला प्राप्ताची प्राप्ती हा दोष म्हणतात. हा दोष आहे वेदांतामध्ये. अप्राप्ताची प्राप्ती करून घेणं हे योग्य आहे. मिळालेलं आहे तेच मिळवणं ही चूक मानली, हा दोष मानला. उन्हाळ्याचे दिवस, एक तरुण मुलगा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एका झाडाच्या खाली झोपला होता. तिथून तुमच्या माझ्यासारखा एक सद्ग्रहस्थ चालला होता. त्यांनी बघितलं उन्हाळ्याचे कामाचे दिवस आहेत, मुलगा तरुण आहे, दिवसा झोपला, बरं नाही. दिवसा झोपायला आयुर्वेदाची परवानगी नाहीये असं नाहीये, पण त्याला वामकुक्षी असं म्हणतात.
डाव्या अंगावर थोड्या वेळ 10-15 मिनिटं पडावं. काही जणांची वामकुक्षी 12ला सुरू होते, ती 5ला संपते. ती वामकुक्षी नाहीये. दुपारी झोपणार यांचं आयुष्य कमी होतं असं म्हटलंय. त्या माणसाने पाहिलं तरुण मुलगा झोपतो, हे बरं नाहीये. त्यांनी त्याला उठवलं. उठ. कशा करता उठवलं? म्हटलं अरे झोपून काय राहतोस, काम कर. म्हटलं काय काम करू? काही कर. माझ्याकडे काही काम नाही. आणि कशा करता करू? अरे काम नाही असं कसं होईल, मी तुला काम देतो. त्याने खिशातून एक 200 रुपये काढले, त्याच्या हातावर ठेवले आणि त्याला सांगितलं आहे बघ, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंब्याचे दिवस आहेत, 200 रुपयाचे आंबे विकत घे आणि कुठेतरी दुसऱ्या बाजारामध्ये खेड्यामध्ये नेऊन विक. त्या 200चे तुला 2000 मिळतील. म्हटलं असे कर. अरे प्रयत्न कर, सचोटीनं व्यवहार कर, चांगल्या वस्तीमध्ये नेऊन विक, 200चे 2000 मिळतील. तो म्हणाला ठीक आहे करीन, पण समजा मला उद्या 2000 मिळाले, त्याच्याने काय होईल? काय व्हायचं असतं? तू त्या 2000चे पुन्हा चांगले आंबे घे, अजून चांगल्या वस्तीत नेऊन विक, त्याचे तुला 2 लाख रुपये मिळतील. तो म्हणलं बर मिळाले, त्याच्याने काय होईल? म्हटलं 2 लाख जर तुला मिळाले तर तू चांगला हापूसचा आंबा मागवून घे. हापूस आंबा, काय देवगड हापूस काय म्हणतो आपण, तो आंबा मागवून घे आणि श्रीमंत लोकवस्तीमध्ये नेऊन विक. चांगला व्यापार कर त्या 2 लाख रुपयांच्या भांडवलावर आणि मग हळूहळू वाढत वाढत तुला महिना 2 कोटी रुपये मिळायला लागतील. म्हटलं इतके? तू चांगला व्यापार कर, चांगला आंबा मागव, चांगल्या श्रीमंताच्या वस्तीमध्ये जाऊन विक, आदरानं वाग, लोकांना घरपोच सेवा दे, पैसे वाढवले चालतात, 2 कोटी रुपये महिना मिळतील. तो म्हणाला बर समजा तुम्ही म्हणता तसे 2 कोटी मिळाले, त्याच्याने काय होईल? तो म्हणाला काय माणूस आहेस तू? अरे महिना 2 कोटी म्हणजे काय कमी रक्कम झाली का? 2 कोटी महिना जर तुला मिळायला लागले ना तर मग काय करायचं कारण आहे? तू निवांत बसून खाऊ शकशील ना. तो म्हटला मग मी आता काय करतो? मी आत्ता जे करतो आहे तेच मला करण्याकरता जर इतके परिश्रम करावे लागून त्याच मुक्कामावर यावं लागत असेल तर याला प्राप्ताची प्राप्ती हा दोष म्हटला. हा दोष आहे. जो मोक्ष अर्जुनाला युद्ध करून राज्य मिळवून धर्म मार्गाने जाऊन अंतःकरण शुद्ध करून घेऊन ज्ञान मिळवण्यामध्ये प्राप्त झाला असता, जो लाभ, तोच लाभ अर्जुनाला युद्धाच्या पूर्वी रणांगणावर गीता ऐकून जर मिळत असेल तर गीता ऐकल्यानंतर युद्ध करणं शिल्लक आहे का नाही हा मुद्दा आहे. कर्माचा विचार कसा करायचा आहे? मुद्दा काय माझा? मी भरकटलो नाही आहे. माझा मुद्दा काय आहे? कर्म आणि ज्ञान या दोन्हीचीही मानवी जीवनाला अत्यंत आवश्यकता आहे. आपण एका मार्गाने जाऊ शकत नाही, त्या दोन्हीचा समन्वय घडला पाहिजे. आणि हे कशा करता मी आपल्याला सांगतोय? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः, इथला योगेश्वर कृष्ण हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि धनुर्धारी पार्थ हे कर्माचं प्रतीक आहे. नुसता पार्थ श्री विजय भूतीनीती देऊ शकत नाही आणि नुसता योगेश्वर कृष्ण श्री विजय भूतीनीती देऊ शकत नाही, कारण योगेश्वर कृष्ण श्रीच्याही भूतीनीती सगळ्याच्या पलीकडचा आहे आणि अर्जुन श्री विजय भूतीनीतीच्या इतका अलीकडचा आहे की त्याला या भगवंताचा आधार घेतल्याशिवाय तिथपर्यंत पोचता येत नाही आणि भगवंताला अर्जुनासारख्या कर्माचा आधार घेतल्याशिवाय ते आपल्यापर्यंत आणून देता येत नाही. हा माझा मुद्दा आहे. याच्याकरता म्हणून मी हे बोलतोय. नुसती कृती चालेल का? तर चालणार नाही. आम्हाला त्याचा विचार करावा लागेल. मग अर्जुनाने पुढे कृती का केली ज्ञानानंतर? यथेच्छसी तथा कुरु अशी आज्ञा भगवंतानी का दिली? आणि करिष्ये वचनम तव असं अर्जुनाने अभिवचन का द्यावं? याच्यातल्या कर्मावर जोर देण्याचं काय कारण आहे? त्याचं एक उत्तर देऊन जातो. तात्विक दृष्टीने जर बघितलं ना तर कर्म ही जी संकल्पना आहे ती नेमकी कुठे सुरू होते आणि कुठे संपते? केलेली प्रत्येक कृती कर्म होत नाही. कर्म ही नेमकी काय संकल्पना आहे आपल्याला थोडस वेदांताच्या चिंतनात, ज्ञानेश्वरीच्या चिंतनात आपण समजून घेऊया. कर्माची ही संकल्पना कुठून सुरू होते आणि कुठपर्यंत जाऊन थांबते?
केलेली प्रत्येक कृती कर्म म्हणता येते का? तर येत नाही. त्याच्या मागे मोठा विचार आहे. मी आपल्याला संकोचानं फक्त सांगून पुढे जातो. विचार हा आहे की ज्या कृतीतून पाप पुण्याची उत्पत्ती, पाप किंवा पुण्याची उत्पत्ती होत नाही तोपर्यंत त्या कृतीला कर्म अशी संज्ञा लागत नाही, असा विचार आहे. मी जेव्हा काहीतरी कृती करतो तेव्हा त्या कृतीतून पाप तरी निर्माण झालं पाहिजे किंवा पुण्य तरी निर्माण झालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी जर घडत नसतील तर त्याला कर्म अशी संज्ञा देता येत नाही. मी डोकं खाजवलं, काय झालं याच्याने? जर या डोकं खाजवण्यातून मला सुख मिळालं असेल तर ते कर्म आहे, किंवा या डोकं खाजवण्यामध्ये डोक्यातली एखादी ऊ मेली असेल तर ते कर्म आहे. कारण का? याच्यातून पापही निर्माण झालंय आणि पुण्यही निर्माण झालंय. पण याच्यापैकी जर काहीच घडलं नसेल तर त्याला कर्म म्हणता येत नाही. ती कृती होईल पण ते कर्म होत नाही. आणि असं कर्म जेव्हा माणसाकडून घडतं तेव्हा त्याच्यातून निर्माण होणारं पापपुण्य एकदम फलद्रूप होत नसतं. ते जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याला एक संज्ञा दिली जाते, त्याला अपूर्व म्हणतात. ते अपूर्व संचितात जातं आणि संचिताचं प्रारब्ध होतं आणि प्रारब्धाचा भोग मिळतो. अशी कर्माची संगती आहे. तो विषय स्वतंत्र आहे, आपल्याला आत्ता तिकडे जाण्याचं कारण नाही. मला कर्माचं महत्व काय आहे तेवढंच सांगायचं. कर्मा विना मनुष्य राहील का? तर राहत नाही. भगवंतांनी सांगितलं, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैहि. आपण गीता वाचा. कर्मा विना मनुष्य क्षणभर राहू शकत नाही असं भगवंताचं म्हणणं आहे. आणि हे खरं आहे. कारण का? त्याचा विचार वेगळा आहे. कारण का? कारण आता आपण बसला आहात इथे, आपण काही कर्म करता आहात का? तर काही नाही, नुसते बसला आहात. पण असं नाहीये. माणसाचं शारीरिक कर्म जरी होत नसलं तरी त्याच वेळेला कदाचित मानसिक कर्म चालू असतं, कदाचित बौद्धिक कर्म चालू असतं, कदाचित काहीतरी चालू असेल त्याच्या मागे, त्याच्यातून काहीतरी फल निर्माण होत असतील. हातपाय हलवत नाही म्हणजे कर्म करत नाहीये असं नाहीये. हातपाय हलवणं म्हणजेच कर्म आहे असंही नाहीये. हातपाय न हलवता सुद्धा माणूस कर्म करत असतो, करत नाहीये असं नाहीये. पुष्कळ विचार. आणि कर्म घडलं की त्या कर्माचं फल माणसाला भोगावं लागतं, हा नियम. मग तो नियम तर अबाधित आहे. करावे तसे भरावे, आम्ही लहानपणापासून शिकत आलोय शाळेमध्ये. या म्हणी आपल्याला मुखोद्गत आहेत. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, असं एकनाथ महाराजांनी आपल्या हरिपाठामध्ये म्हटलंय. केलेलं भोगावं लागतं. त्याच्याकरता मग काय नियम असतील ते असतील. मागे आपण या संबंधात एकदा बोलून आलो. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवे देदी, किंवा अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी, यासारखी प्रमाण आपल्याला ते सूचित करत राहतात. आपण जर कर्म करत असू तर आपल्याला त्याचा भोग भोगावा लागेल. आणि तो भोगत असताना त्याचे काही नियम असतात. आपण काय, माणूस काय म्हणतो, मागच्या जन्मी केलेलं मी आज भोगतोय, पण हे मागच्या जन्मी ते माझंच आहे हे कळणं कसं शक्य आहे? त्याच्याकरता ईश्वर नावाची एक संकल्पना मध्ये मानावी लागते. ती मोठी अवघड आहे. त्याची काही वैचारिक संगती आहे, पण ते आपल्याला भोगावं लागतं. महाभारताने एक दृष्टांत दिलाय त्याच्याकरता.